हॅलो विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी मकरंद आंबेडकर आणि मागील 10 पेक्षा अधिक वर्षापासून एमपीएससी सीसॅट, यूपीएससी सीसॅट, बँकिंग आणि इतर एक्झाम्सला सुद्धा शिकवतो. त्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे दोनही विषय आपण कव्हर करतो. सो विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनच्या माध्यमातून आपण तहसीलदार या पदाबद्दल जाणून घेणार आहोत. यापूर्वी आपण जी सिरीज सुरू केली त्यातही आपण काही असे पदांबद्दलचे जे सेशन्स घेतले ते नक्कीच तुम्हाला आवडले असेल. आणि ते सेशन जर तुम्ही नसेल बघितले तर प्लेलिस्ट मध्ये जाऊन ते बाकी सेशन पण बघून घ्या. म्हणजे बाकीच्या पदांबद्दल पण मी तिथे माहिती दिलेली आहे. तहसीलदार हे राज्यसभेतील पॉवरफुल पद काय आहे? तहसीलदार होण्यासाठी काय काय करावं लागतं, म्हणजे पदासाठी काय काय करावं लागतं, त्याच्या जबाबदाऱ्या काय आहेत, हे आजच्या सेशनच्या माध्यमातून आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये निवड, वेतन, बदली, पदोन्नती, कामाचे स्वरूप आणि पावर ह्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. पण तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर माझे सीसॅटचे रेग्युलर सेशन्स करायचे असेल आपल्या टेक्स्टबुक या ऍपवर किंवा युट्यूबवर, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की सोमवार ते शुक्रवार मी डेली संध्याकाळी 5 वाजता माझं सेशन असतं, युट्यूबवर लाईव्ह येतो. मी एमपीएससी एक्झाम 2025 ला अनुसरून अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे सेशन घेतो, ज्यामध्ये आता आपण ग्रुप सी ची सिरीज घेतो आहे. म्हणजे राज्यसेवेवाल्यांनी ते सेशन केलं तरी चालेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एक खास म्हणजे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी मी एक बेसिक अंकगणिताची सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये टीसीएस आणि आयबीपीएस आधारित पॅटर्नवर जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन मी घेत असतो. तर तुम्ही हे नक्कीच जॉईन करा. सोमवार ते शुक्रवार टेक्स्टबुक ॲपला फ्री आहे, संध्याकाळी 6 वाजता. हे सेशन तुम्हाला जॉईन करायचे असेल तर नक्कीच तुम्ही मला ह्या दिलेल्या नंबरला मेसेज टाका. मी तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन करून घेईन. मुलांचा आणि मुलींचा आपण सेपरेट ग्रुप ठेवलेला आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पेड बॅच ही लाईव्ह बॅच आहे. ठीक आहे, ज्यामध्ये तुम्हाला रेकॉर्ड सेशन्स पण भेटून जाईल मंडे टू फ्रायडे. ही माझी पेड बॅच जी आहे ही 1 एप्रिल पासून सुरू झालेली आहे. आणि ही सीसॅट राज्यसेवा फुल लेंथ बॅच असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सीसॅट क्वालिफाईंग होतपर्यंत म्हणजे क्वालिफाईंग कसं व्हायचं इथपर्यंत तुम्हाला पूर्ण प्रॉपर पद्धतीने शिकवण्यात येणार आहे. संध्याकाळी 7 वाजता लाईव्ह लेक्चर असतो विद्यार्थी मित्रांनो. बेसिक टू ऍडव्हान्स कोर्स आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जे काही आपण युट्यूबवर सेशन घेतो, बरोबर, तर युट्यूब सेशनची जी पीडीएफ आहे विथ एक्सप्लेनेशन ती तुम्हाला भेटेल टेलिग्राम चॅनलवर. मकरंद सर टेक्स्टबुक म्हणून आपलं टेलिग्राम चॅनल आहे, तुम्ही स्कॅन करून घ्या किंवा तुम्हाला लिंक दिलेली आहे या सेशनच्या डिस्क्रिप्शनवर, त्या लिंकवर क्लिक करूनही तुम्ही ह्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. चला तर मग आजच्या पदाबद्दल आपण जाणून घेऊया. तहसीलदार पद. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा आता तहसीलदार पदाबद्दल जर आपण म्हणतो आहे, ठीक आहे, याला मामलेदार पण म्हणतात. ठीक आहे, हे सुद्धा याचं नाव आहे. पहिलीचे लोक म्हणजे कारण इंग्रज राजवटीतलं त्यानुसार असे चालत आलेलं आहे, त्याच्यामुळे याला मामलेदार सुद्धा म्हणतात. ठीक आहे. आता बघा, तहसीलदार पद जेव्हा आपण म्हणतो आहे, ठीक आहे, तर तहसीलदारच्या वरती असतो एसडीएम. तुम्हाला माहिती आहे, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट, ज्याला आपण डेप्युटी कलेक्टर, जे आपण मागच्या काही व्हिडिओच्या माध्यमातून बघितलंय. ठीक आहे. आणि याच्यावरती असतो कलेक्टर. ठीक आहे, ज्याला आपण म्हणतो आय एस. आय एस पद असतं. ठीक आहे. तर तहसीलदार, एसडीएम आणि कलेक्टर या पद्धतीनं हायरार्की असते याची. आता बघा, याच्या जर खाली जर आपण विचार केला, ठीक आहे, तर तलाठी पासून जर विचार केला आपण, नेक्स्ट स्लाइड वर घेऊया. तलाठी पासून जर विचार केला, तुम्हाला माहिती आहे तलाठी, त्याच्यानंतर मंडळ अधिकारी असतो. करेक्ट. आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नायब तहसीलदार असतो. तुम्हाला क्लॅरिटी पाहिजे की तलाठी झाल्यानंतर कसं जर्नी असते. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर असतो आपला तहसीलदार. ठीक आहे, समजले? म्हणजे या पद्धतीनेही हायरार्की चालतं. ठीक आहे. ठीक आहे, तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार आणि तहसीलदार केस. ठीक आहे, तर हे हायरार्की याची लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता तहसीलदार पद हे कसं मिळवलं जातं, तर हे पद राज्यसेवेतून मिळवलं जातं. राज्यसेवा.
म्हणजे ग्रुप ए ची एक्झाम असते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, महाराष्ट्र राज्याची, ज्यामध्ये आपल्याला राज्यसेवा द्यावं लागतं, ज्यामध्ये जसं तुम्हाला माहिती आहे सप्टेंबर मध्ये एक्झाम आहे. ठीक आहे, तर ज्यात तुम्हाला प्री मेन्स, करेक्ट, आणि त्यानंतर मग इंटरव्ह्यू. ठीक आहे, याद्वारे सिलेक्शन केलं जातं. डन. मग आता बघा, तहसीलदार पदाबद्दल थोडस डिटेलमध्ये जाणून घेऊया. तहसीलदार हा महसूल विभागातील एक महत्वाचा सहकारी अधिकारी आहे, सरकारी अधिकारी, जो एका विशिष्ट तालुक्याचा, म्हणजेच म्हणून याला तालुक्याचा मुख्यमंत्री सुद्धा म्हटलं जातो. ठीक आहे, कारण त्याच्याकडे तालुका हातामध्ये असतो, प्रशासनाचा प्रमुख असतो बघा म्हटलेला. त्याचे प्रमुख कार्य जमीन महसूल गोळा करणे, जमीन नोंदी ठेवणे आणि प्रशासकीय कामकाज पाहणे हे आहे. एक शॉर्ट मध्ये, डिटेलमध्ये आपण पुढे बघणार आहोत. जबाबदारीमध्ये काय, जमीन महसूल, तहसीलदाराची प्रमुख जबाबदारी म्हणजे जमीन महसूल, लँड रेव्हेन्यू गोळा करणे, थकबाकी वसूल करणे आणि महसूल नोंदी व्यवस्थित ठेवणे. प्रशासकीय कामकाज काय आहे याचं, ते आपल्या तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी काम करतात, लोकांना शासकीय योजनांची माहिती देतात आणि सामान्य जनतेच्या समस्या सोडवतात. न्यायिक अधिकार काय, तहसीलदार काही विशिष्ट गुन्ह्यांची सुनावणी करू शकतात आणि त्यांना शिक्षण देण्याचा अधिकार आहे. म्हणजे आता बघा, ही जबाबदारी बघून तुम्हाला असं वाटत असेल की हे 24/7 हे पद आहे. म्हणजे जसं पोलीस डिपार्टमेंट आहे, पर्टिक्युलर पोलीस डिपार्टमेंटच काम बघेल, पण तहसीलदार म्हटलं की त्याच्याकडे मल्टिपल कामकाज येतं. म्हणजे हे काम करायसाठी, जसं आता बघा इथे म्हटलेलं आहे, हा शासनाच्या तहसीलचा प्रमुख अधिकारी असतो. तहसील म्हणजे वसुली, त्यामुळे तहसीलदार म्हणजे ग्रामीण जनतेकडून कर वसूल करणारा अधिकारी. ग्रामीण म्हणण्याचा उद्देश असा की इतर प्रकारच्या जनतेकडून कर वसूल करण्यास अन्य अधिकारी असतात. जिल्ह्याच्या ज्या तुकड्याला आपण मराठीत तालुका म्हणतो त्याला हिंदीत तहसील म्हणतात. त्यामुळे तहसीलदार हा तालुक्याचा सर्वोच्च नागरी अधिकार असतो. त्याला इंग्रजीत मामलतदार आणि मराठीत मामलेदार म्हणतात, जसं मी तुम्हाला मगाही सांगितलं. मामलेदाराची नेमणूक राज्य लोकसेवा आयोगाकडून होते, जे मी सांगितलं. मामलेदार कर वसुली व्यतिरिक्त तालुक्यातील इतर अनेक सरकारी कामे करतो. तो प्रसंगी दिवाणी दाव्यांमध्ये न्यायदानही करतो. करेक्ट आहे. त्याच्यानंतर कामे जसं बघितलंय, तर डिटेलमध्ये थोडस, जमीन महसुलांचे नियोजन, आकलन आणि वसुली करणे, जमीन मोजणी आणि वर्गवारी करणे, जमिनीच्या नोंदीचे जमाबंदी व्यवस्थापन करणे, जमीन खरेदी विक्री विभाजन आणि वारसा नोंदणी करणे, जमिनीवरील अतिक्रमण रोखणे आणि हटवणे. म्हणजे बघा, जमिनीवरील अतिक्रमण रोखणे आणि हटवणे हे सगळं कोणाच्या अंडरमध्ये येतं, तहसीलदाराच्या अंडरमध्ये येतं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बर्थ सर्टिफिकेट आणि डेथ सर्टिफिकेट आहे, हे याच्याच अंडरमध्ये असतं. ठीक आहे, लग्न नोंदणी करणे, जसं तुम्ही माहित असेल की लग्न केल्यानंतर आपल्याला जे मॅरेज सर्टिफिकेट जे आपण म्हणतोय, ते मॅरेज सर्टिफिकेट यांच्या सहीनं भेटलं जातं. निवासस्थानाचा दाखला, रेसिडेन्शियल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, म्हणजे हे खूप महत्वाचं आहे. हे सगळं तहसीलदारांकडून केलं जातं. सामाजिक सुरक्षा योजनांसाठी पात्रता तपासणे आणि लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देणे सुद्धा तहसीलदार करतो. निवडणुका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकाचे आयोजन आणि संचालन, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की किती मल्टिपल कामं करतो तहसीलदार. मतदार यादी तयार करणे आणि त्यावर देखरेख ठेवणे. आता तुम्ही म्हणाल की हे सगळे कामं त्यांची पूर्ण टीम करते. विद्यार्थी मित्रांनो, मतदान केंद्रांची व्यवस्था करणे आणि निवडणूक प्रक्रियेची निष्पक्षता राखणे, हे सुद्धा काम तहसीलदाराचं आहे. त्यानंतर बघा, पुन्हा एक्स्ट्रा रिस्पॉन्सिबिलिटी काय, आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्यामध्ये सहभागी होणे, कायदा व्यवस्था राखण्यास मदत करणे, सरकारी योजनांचे प्रचार आणि अंमलबजावणी करणे, नागरिकांच्या तक्रारी आणि समस्याचे निराकरण करणे, हे सुद्धा काम त्याचं असतं. तहसीलदार हे ग्रामीण आणि निम शहरी भागातील लोकांसाठी सरकारचा मुख्य संपर्क बिंदू आहे. ते अनेक महत्वपूर्ण सेवा पुरवतात आणि स्थानिक प्रशासनाचा एक विभाज्य भाग आहे. तहसीलदाराची भूमिका जबाबदारीने आणि कार्यक्षमतेने पार पाडणे हे समाजातील शांतता आणि सुव्यवस्थेसाठी अत्यंत आवश्यक आहे. आता बघा, पेमेंट किती असतो. तुम्हाला माहिती आहे की आता सेंट्रल गव्हर्नमेंटचा 8वा स्केल लागू होणार आहे, तर स्टेट गव्हर्नमेंटचाही लवकरच लागू होईल आहे. पण वेतन श्रेणीमध्ये जर आपण पे स्केल 7वा जो आहे, 7th पे कमिशन, त्यामध्ये मूळ वेतन जे आहे 47,700 ते 92,300, ठीक आहे, प्रति महिना, म्हणजेच 5,72,400 ते 11,07,600 प्रतिवर्ष. भत्ते, महसूल भत्ता, मकान भत्ता, प्रवास भत्ता आणि रजेचा भत्ता, हे त्यांना वेगळं. तर विद्यार्थी मित्रांनो, तहसीलदार पदाबद्दल आपण डिटेल जाणून घेतलं. तहसीलदार बनाची जर तुम्ही स्वप्न बघत असाल तर नक्कीच आपल्याकडे फाउंडेशन बॅच राज्यसेवा 2025 साठी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे.
ती बॅच लाईव्ह झालेली आहे पेड मध्ये. जर तुम्हाला लावायची असेल किंवा तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर हा वरती नंबर दिलेला आहे, या नंबरवर तुम्ही मला मेसेज कॉल करून इन्क्वायरी करू शकता. 5.0 फाउंडेशन कोर्स आहे, ज्यामध्ये तुम्हाला हे सगळे फीचर्स भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर एमपीएससी कंबाईन, जर तुम्ही कंबाईनची बॅच लावू इच्छिता, ग्रुप बी ग्रुप सी, जर तुम्हाला प्रिलिम्स मेन्सचं डिटेलमध्ये प्रिपरेशन करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लिंकवर क्लिक केल्यानंतर जॉईन नावचं ऑप्शन येईल. जॉईन नावच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर अप्लाय कुपन कोडचं एक ऑप्शन येईल, तिथे तुम्हाला कॅपिटल लेटरमध्ये मकरंद हा कोड टाकायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला हे पेड बॅच जॉईन करता येईल, ज्यामध्ये तुम्हाला 7+ कोर्स, एमपीएससी मेंटरशिप कार्यक्रम, 746 अधिक मॉक टेस्ट, तज्ञांकडून लाईव्ह क्लास, मास्टर सिरीज विद्यार्थी मित्रांनो, शंका वर्ग, 1000 सराव प्रश्न, 255 अभ्यासाठी नोट्स, पुनरावृत्ती वर्ग आणि मागील वर्षाचे पेपर, म्हणजे पूर्ण डिटेल तुम्हाला ह्या बॅच मध्ये भेटणार. तर ही सिरीज अशीच चालू राहील आहे. पुन्हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा असं एखादं पॉवरफुल पदाबद्दल डिटेल माहिती जाणून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, रेग्युलर सेशन करत चला आणि तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. सो भेटूया लवकरच पुन्हा एका व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.